आज आहे गुरुवार आणि गुरुवार असल्याने आज आहे उपवास, तर स्वयंपाकाला वगैरे आहे सुट्टी। नमस्कार मंडळी। तर बघा आपल्या शेतामधला जो पावटा आहे तो आणलाय, जो आपल्या दारासमोर म्हणजे पावटा लावलेला आहे तिथला पावटा बघा आणलाय। किती छान असे टपोरे त्याचे दाणे आहेत बघा पावट्याचे। आणि चुनूला पावटा आहे। आता जर बाजारात जर बघायला गेलं तर अर्धा किलो जर घ्यायचं म्हटलं तर 50 रुपये अर्धा किलो मिळतो चुनाला पावटा। तर आपल्या दारापुढेच आपण जो पावटा आहे तो लावलेला आहे आणि तो काढून वगैरे आता आणलाय बघा। मस्त असं नीट करून घेतलाय आणि अगदी साध्या पद्धतीने बघा पातेल्यामध्ये थोडंसं तेल घातलं होतं आणि आधी कारण त्यामध्ये पावटा मी भाजून घेतला होता त्यामध्ये तसे डाग पडलेत। आणि त्याच तेलामध्ये बघा मी कांदा जिरं घातले आणि पावटा वगैरे घालून आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते घालून त्यामध्ये परतून घेतले। आणि जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं आपण पाणी घातलेलं आहे बघा त्यामध्ये। आणि वरून शेंगदाण्याचे जे कूट आहे ते घातले आणि थोडंसं जे मीठ आहे तर आपण ते मीठ आपण त्यामध्ये चवीनुसार घातलेलं आहे। तर मस्त आपला जो रस्सा आहे तो पूर्ण झालाय बघा। आता किती छान असा रस्सा आहे बघा आपला पावट्याचा, मस्त असा झालाय तयार। कारण उद्या गुरुवार असल्यामुळे म्हटलं चला आता थोडंसं भाकरी आणि पावट्याचं कालवण आणि भात थोडकंच बनवायचं, कारण दोघांचा उपवास असतो। अथर्वचा डबा दिलेला असतो त्यामुळे शिल्लक राहिले की खायला वगैरे कोण नसतं, त्यामुळे मग शिल्लक राहतं। त्यामुळे म्हटलं थोडकंसं जेवण काहीतरी करायचं, भाकरी वगैरे करायचं, जास्त काही केलं की मग ते शिल्लक राहतं तसंच। आणि इथं बघा मी शाबू वगैरे आता भिजत घालणार होते गुरुवारला। मस्त असा शाबू भिजवून शिना म्हटलं ठेवायचं म्हणजे दुपारपर्यंत हे होतोय भिजतोय। आणि नंतर म्हटलं देवपूजा वगैरे आपण करून घ्यायची। तर हे जे व्हिडिओ आहे ते 2 पार्टमधले आहेत बघा, संध्याकाळचा आणि एक दिवसा असा सकाळचा, असं 2 पार्टमधले हे व्हिडिओ आलेत तुम्हाला। मस्त असे आपले तव्यामध्ये बघा शेंगदाणे भाजून घेतले। अहो गेले होते बाहेर त्यामुळे मला एकटीपुरतीच खिचडी बनवायची होती, त्यामुळे मी शेंगदाणे तव्यामध्येच परतून घेतलं आणि त्यामध्येच बघा खिचडी बनवली। थोडंसं तेल घातलं, त्यामध्ये मिरची आणि आपलं बटाटो आहे ते त्यामध्ये घालून मस्त असं परतून घेतलं। थोडंसं वरून मीठ घातलंय आणि मस्त असं परतून घेतलं आणि वाफ दिली थोडीशी। आणि जे आपण शाबू भिजत घातला होता तो त्यामध्ये ओतून मस्त असं कूट वगैरे शेंगदाण्याचं घालून परतून घेतलंय बघा। तर मस्त अशी आपली जी खिचडी आहे ती तयार झाली खाण्यासाठी। आणि मस्त अशी बघा शाई वगैरे मी ओढून ठेवते, हे बघा लोणी वगैरे काढलेलं। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब